नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे एक अशी रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. नाचणी ही कॅल्शियम, आयर्ननी भरलेली असते. त्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि शरीरात एनर्जीही येते. आज आपण बनवणार आहोत त्याच नाचणीपासून नाचणीचे लाडू. ही रेसिपी अत्यंत फायदेशीर आणि पौष्टिक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी नाचणी घेतलेला आहे आणि ही नाचणी आपल्याला अगदी बारीक गॅस करूनच भाजायचं आहे. मोठा गॅस इथे अजिबात करायचा नाही. बारीक गॅस करूनच आपल्याला ही नाचणी भाजून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पहिल्यापासूनच पीठ तयार असेल तर तुम्ही ते पीठसुद्धा घेऊ शकता. नाचणीचं पीठसुद्धा घेऊ शकता. आता पूर्णपणे नाचणीला थंड करायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच याला मिक्सरमधून अगदी बारीक असं पीठ आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता माझं पीठसुद्धा मिक्सरमधून वाटून झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने पीठ मिक्सरमधून वाटून झालेलं आहे. आता एका कढईमध्ये मार्केटमध्ये अशा पद्धतीने डिंक मिळतात जे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं. आता हे डिंक मी तुपामध्ये तळून घेणार आहे. त्याच्यासाठी गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, कारण तूप लवकर करपण्याची शक्यता असते आणि विरघळल्यानंतर लगेचच ते तूप खूप तापतं. त्याच्यामुळे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आता तूप विरघळल्यानंतर थोडा वेळ गरम झाल्यानंतर आपल्याला थोडे थोडे डिंक याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. आता तूप इथे आपलं गरम झालेलं आहे. मी थोडं थोडं डिंक याच्यामध्ये घालणार आहे आणि अशा पद्धतीने याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेणार आहे. तळल्यानंतर त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्व डिंक अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत. डिंक शरीरासाठी खूपच फायदेशीर असते आणि लाडूमध्ये थोडा घातल्यानंतर असा क्रंचीनेस येतो तोंडात, त्याच्यामुळे लाडू खूप छान लागतात. आता सर्व डिंक माझे तळून झालेले आहेत. आता डिंक तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये माझं थोडंसं तूप राहिलेलं आहे, पण परत 1 चमचा मी त्याच्यामध्ये तूप घालणार आहे आणि तूप थोडा वेळ आपल्याला गरम करायचं आहे आणि जे आपण पीठ दळलेलं होतं, मिक्सरमधून वाटलेलं होतं, ते पीठ आता आपल्याला अगदी बारीक गॅस करून थोडा वेळ तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. इथे तुपाचं काही प्रमाण नाही, पण थोडं जास्त झालं तर त्याच्यात पिठी साखर थोडं जास्त मावतं आणि लाडू खूपच असे गोड होतात. त्याच्यामुळे आपल्याला बघूनच ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे, तुपाचं प्रमाण घालायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे याच्यामध्ये तूप घालताना आपल्याला असं एकदम असं तूप घालायचं नाही. थोड्या वेळाने याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. जसं तूप पिठामध्ये मिक्स होईल तसं आपल्याला कळेल की कमी आहे का जास्त आहे. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत. आता परत एकदा मी याच्यामध्ये तूप घालणार आहे. जोपर्यंत पिठाचा असा खमंग वास येत नाही किंवा आपण थोडंसं टेस्ट करून बघायचं की थोडा तोंडातसुद्धा खमंग असा वास येतो, तर आपला पीठ तयार झालेलं आहे म्हणून समजायचं. आणि तुपाचं टेक्स्चरसुद्धा अगदी परफेक्ट अशा पद्धतीने झालेलं आहे. आता ह्या बॅटरला आपण पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. मगच याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टेस्टसाठी थोडंसं इथे मी वेलची पावडर घातलेलं आहे. वेलची पावडर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता. इथे मी आधीच 1 वाटी पिठी साखर बारीक करून घेतलेला आहे, पण याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी घालायचं नाही. आधी मी अर्ध वाटीच याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित ते पिठामध्ये चोळून अशा पद्धतीने पिठी साखर मिक्स करायचं आहे. आणि तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात पिठी साखर करू शकता. जर तुमचे पीठ थोडंसं कोरडं झालेलं असेल तर याच्यामध्ये तुम्ही 2 ते 3 चमचे जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं तूप, तुम्ही पातळ झालेलं जे तूप असतं आपलं, ते याच्यामध्ये तुम्ही घालू शकता.
जोपर्यंत आपले लाडू व्यवस्थित वळत नाहीत किंवा त्या पिठाचा असा मूठ तयार होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये 1-2 चमचा तूप, पातळ तूप घालू शकता. आता अशा पद्धतीने आपलं पीठ व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तयार झालेलं आहे. आता याचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत. त्याआधी याच्यामध्ये जे आपण डिंक तळलेलं होतं ते मी याच्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करणार आहे. डिंक घातल्याने काय होतं की थोडंसं असं क्रंचीनेस येतो तोंडात लाडू खाताना आणि ते चांगलंसुद्धा लागतं आणि डिंक शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. आता याचे लाडू मी बांधणार आहे. अशा पद्धतीने लाडू व्यवस्थित बांधायचे आहेत आणि लाडूसुद्धा बांधताना तुम्ही बघू शकता की सहजपणे लाडू व्यवस्थित गोल होत आहेत. आता याच्यावरती मी एक काजू लावणार आहे. तुम्ही याच्यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूटसुद्धा कट करून घातले तरीसुद्धा चालतात. आता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला लाडू तयार झालेला आहे आणि तब्येतीसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नाचणी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने लाडू तुम्ही बनवून खाल्लात तर शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. आणि सर्वच आयांचा हा प्रश्न असतो की लहान मुले शाळेतून आल्यानंतर त्यांना काय खाण्यासाठी द्यायचं. तर अशा पद्धतीने लाडू जर तुम्ही त्यांना बनवून दिला तर शरीरासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतं आणि त्यांनासुद्धा खूपच आवडेल. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.